नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षणाच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आत्तापर्यंतचे झालेले जे आयोग आहेत, जसे की चार्ल्स वूडचा करिता असेल, हंटर कमिशन असेल, 1902चा थॉमस रिले आयोग असेल, 1904चा विद्यापीठ कायदा असेल, 1917चा सॅडलर आयोग असेल, 1929ची हार्टोग कमिटी असेल किंवा 1937-38च्या काळामध्ये वर्धा योजना किंवा नई तालीम आणि 1944ला जॉन सार्जेंट योजना आणि त्यानंतर 1948ला राधाकृष्णन आयोग आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये असणारा जो 1964 ते 66च्या दरम्यानचा कोठारी आयोग, या संदर्भाबद्दलची एक पार्श्वभूमी किंवा एक डिटेल अशा पद्धतीची एक माहिती आपण या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया. यामध्ये एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण शिक्षणाच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस याला 4 मुद्द्यांमध्ये आपण चर्चा करूया. पहिलं आहे ते म्हणजे देशी शिक्षण संस्था, म्हणजे स्थानिक शिक्षण संस्था कशा पद्धतीच्या होत्या, हा नंबर 1चा भाग. दुसरा जो आहे तर तो म्हणजे मिशनरीद्वारे संचलित शिक्षण संस्था. ज्या ख्रिश्चन मिशनरी आहेत त्या ख्रिश्चन मिशनरीच्या अंतर्गत त्यांनी सुरू केलेल्या ज्या मिशनरीद्वारेच्या शाळा आहेत तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा करू. आणि तिसरं होतं ते म्हणजे कंपनीचे जे कर्मचारी किंवा गैरसरकारी इंग्रज अधिकारी जे आहेत त्यांनी ज्या सुरू केलेल्या शाळा आहेत तर त्या संदर्भाबद्दलचे एक तिसऱ्या टप्प्यामध्ये. आणि चौथं जे आहे तर ते भारतीयांकडून संचलित आधुनिक ढंगाच्या शिक्षण संस्था, हे चौथी कॅटेगरी आपण एक पाहूया. याच्यामध्ये जो पहिला जो भाग आपण पाहतोय तो म्हणजे पारंपरिक शिक्षण संस्था किंवा पारंपरिक देशी शिक्षण संस्था. या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक लक्षात ठेवा की ह्या पारंपरिक शिक्षण संस्था ज्या आहेत किंवा शाळा ज्या आहेत याचं अस्तित्व आणि प्रभाव हा अपेक्षाकृत काय होता, कमी होता. आता लक्षात ठेवा की हिंदूंच्या ज्या शाळा आहेत या टोल ह्या म्हणजे याच्यामध्ये जर बघितली की शाळा ह्या मंदिरामध्ये चावडीमध्ये आणि झाडाखाली, मंदिर, चावडी आणि झाडाखाली या 3 ठिकाणी ह्या हिंदूंच्या शाळा भरत होत्या. याच्यामध्ये जर बघितलं गेलं की प्रिंटिंग प्रेस येईपर्यंत पाठ्यक्रम हा तोंडी आणि मुखपाठ किंवा हस्तलिखित स्वरूपाचा म्हणजे अशा पद्धतीचा एक अभ्यासक्रम आपल्याला उल्लेख करता येईल. यामध्ये शिकवलं नेमकं काय जात होतं, यामध्ये जर आपण बघितलं की वेद, धर्मशास्त्र, व्याकरण, वेदांत, तर्कशास्त्र, न्याय, वैदिकशास्त्र अशा पद्धतीचं शिक्षण या पारंपरिक देशी शिक्षण संस्थेमध्ये दिलं जात होतं. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र, अलंकार, शिक्षण या पद्धतीनं शिक्षण दिलं जायचं. हे जे हिंदू शाळेमध्ये जे शिक्षण दिलं जात होतं एक होतं संस्कृत, अरबी आणि फारसी या भाषेमधून पारंपरिक शिक्षण हे दिलं जायचं. त्यामध्ये नेक्स्ट भाग इथे लक्षात ठेवा की जशा हिंदूंच्या शाळा आहेत तशाच पद्धतीच्या कोणाच्या शाळा आहेत, मुस्लिमांच्या शाळा आहेत. त्या काळामध्ये अस्तित्वात असणाऱ्या ह्या मुस्लिमांच्या ज्या शाळा आहेत तर ह्या कुठे भरत होत्या, ह्या मदरसा किंवा त्याला आपण मक्तबा अशा ठिकाणी भरत होत्या. मुस्लिमांच्या शाळेमध्ये किंवा मदरसांमध्ये तत्कालीन काळामध्ये हिंदू देखील हे त्या शाळेमध्ये सहभागी होते. त्या सहभागी होण्याचं मूळ कारण जर बघितलं की तत्कालीन काय होती, न्यायालयीन भाषा ही फारसी होती आणि फारसी भाषा ही अवगत असणं हे आवश्यक होतं. यासाठी म्हणून हिंदूंची मुलं देखील मदरसांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होती, हा एक उल्लेख करता येईल. आता एक लक्षात ठेवा, हिंदूमध्ये म्हणजे हिंदू शिक्षण पद्धतीमध्ये आणि मुस्लिमांच्या शिक्षण पद्धतीमध्ये दोन्हीमध्येही वैज्ञानिक आणि धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा अभाव होता. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचं शिक्षण दिलं जात नव्हतं आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं होतं की हे धर्मनिरपेक्ष शिक्षण नव्हतं, तर याच्यामध्ये धार्मिक शिक्षणाचा अंतर्भाव हा या शिक्षणामध्ये होता. हा एक उल्लेख आपल्याला या शिक्षण पद्धतीबद्दल सांगता येईल. म्हणजे वैज्ञानिक आणि धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा अभाव या दोन्ही शिक्षणा म्हणजे हिंदूंमध्येही आणि मुस्लिमांमध्येही आपल्याला उल्लेख करता येईल. आता याच्यामध्ये जर बघितलं गेलं की स्त्रियांना आणि अस्पृश्यांना या शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे पारंपरिक देशी शिक्षण संस्थेमध्ये स्त्रियांना आणि अस्पृश्यांना या शिक्षण व्यवस्थेमधून वंचित ठेवण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे मिशनरीद्वारे संचलित शिक्षण संस्था. आता एक भाग इथं लक्षात ठेवा की ह्या ज्या ख्रिश्चन मिशनरी आहेत तर ह्या ख्रिश्चन मिशनरी जसे की डच भारतामध्ये आले, त्याच्यानंतर जर पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, डॅनिश आहेत, फ्रेंच आहेत, ह्या जशा कंपन्या भारतात आल्या त्यांच्यासोबत त्यांच्या ख्रिश्चन मिशनऱ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून भारतामध्ये आलेल्या होत्या. आणि हे आल्यानंतरच्या काळामध्ये ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी यांची मूळ प्रेरणा काय होती तर धर्मप्रसार होता.
आणि धर्म प्रसार करण्यासाठी म्हणून त्यांनी धर्म परिवर्तनासाठी ते मदत करण्याची भूमिका ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या घेत होत्या. विशेषतः ह्या ज्या ख्रिश्चन धर्म जो आहे, तर ह्या ख्रिश्चन धर्म हा खालच्या वर्गाने म्हणजे कनिष्ठ वर्णीयांनी हा स्वीकार. आता एक भाग लक्षात ठेवा की हा मुद्दा म्हणून एक किस्सा यामध्ये सांगतो की मुंबईमध्ये अभय दुबाई नावाचा एक ख्रिश्चन व्यक्ती आहे. तो असं म्हणतो की एखादा व्यक्ती जो आहे म्हणजे जवळजवळ 200 ते 250 लोक हे ख्रिश्चन झालेले होते. त्याच्यामध्ये तो म्हणतो की बाबा हे जे लोक आहेत तर त्यांना जे ख्रिश्चन झाले त्यांना अशा एकाही व्यक्तीला मनापासून ख्रिश्चनांची तत्व आवडलीत आणि मग त्यांनी धर्म स्वीकारलाय असं दिसत नाही. त्याच्यामध्ये ते असा उल्लेख करतायत की बरेचसे अंध आहेत, अपंग आहेत, लुळे आहेत किंवा साथी म्हणजे व्याधीने ग्रस्त आहेत, अशाच लोकांनी हा ख्रिश्चन धर्म स्वीकारला गेलाय. अशा पद्धतीची एक भूमिका ही अभय दुबाई नावाच्या व्यक्तीनं घेतल्याचा उल्लेख करता येईल. दुसरं, ह्या ख्रिश्चन धर्म जो आहे तर तो कनिष्ठ वर्णीयांनी म्हणजे विशेषतः यांनी स्वीकारल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः शाळा, कॉलेज, दवाखान्याची सुविधा, गरीब आणि आजारी व्यक्तीला मदत आणि नैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये मग दुष्काळ असेल, महापूर असेल, या काळामध्ये ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या ह्या मदत करत होत्या, हे एक आपल्याला उल्लेख करता येईल. उलट जातपात, अंधविश्वास आणि हिंदू देवतांची हेटाळणी हे खुलेपणानं ह्या ख्रिश्चन मिशनऱ्या तत्कालीन काळामध्ये करत होत्या, हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामधली सर्वात पहिली जी ख्रिश्चन मिशनरी आहे ती म्हणजे डेन्मार्की मिशन ही प्रोटेस्टंट विचाराची या पद्धतीची होती आपल्याला सांगता येईल. कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट म्हणजे काय, तर कॅथॉलिक म्हणजे पारंपरिक विचाराला मानणारे आणि प्रोटेस्टंट पंथ म्हणजे काय, तर नवीन विचार स्वीकारणारे. तर त्या पद्धतीचे हे प्रोटेस्टंट जिगेन वेल्स आणि फ्रूट शा यांनी 1706 मध्ये दक्षिण भारतामध्ये कार्य करण्याची भूमिका घेतली. कंपनीचा जो व्यवहार आहे म्हणजे विशेषतः डेन्मार्क जी कंपनी आहे त्या कंपनीचा व्यवहार हा सहानुभूतीपूर्वक होता. बंगालमध्ये मात्र या कंपनीचा विरोध होता. म्हणजे कशासाठी, धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून आपल्याला उल्लेख करतात. एक भाग इथं मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतो, ह्या ज्या ख्रिश्चन मिशनऱ्या सर्व आहेत, पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील, डॅनिश असतील आणि फ्रेंच असतील, ह्या कंपन्या जशा भारतामध्ये आल्या तशाच पद्धतीने मी जसा आता उल्लेख केला की त्यांच्यासोबत त्यांच्या ख्रिश्चन मिशनऱ्या भारतामध्ये आल्या. पण त्याच्यामध्ये ह्या इंग्रज वगळता या सर्व ज्या कंपन्या आहेत या सर्व कंपन्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सहाय्य केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. पण एक अपवाद होती ती म्हणजे इंग्रजांची इंग्रज व्यक्ती कंपनी त्यांचं असं म्हणणं होतं की धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये जर मग हे इथले लोक हे दुखावले जातील आणि आपल्याला व्यापार करणं कठीण होईल, अशी एक भूमिका ही त्यांची त्या काळामध्ये राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः डॅनिशांनी डच वस्तीमध्ये या मिशनरीनी कलकत्ता या डच वस्तीमध्ये काय केलं होतं की फिलिक्स एक शिक्षण संस्था या उभारण्याची भूमिका घेतली. त्याचबरोबर डॉक्टर फिलिक्स कॅरे, विल्यम वॉर्ड आणि जॉर्ज मॉर्शमन यांना श्रीरामपूरची त्रयी असा देखील उल्लेख केला जातोय. यांनी ही 1719 मध्ये ही श्रीरामपूरची त्रयी अस्तित्वात आली. याच्यामध्ये हा विल्यम वॉर्ड जो आहे हा मुद्रक होता. त्यांनी कागदाचा कारखाना काढला आणि बायबलच्या बंगाली अनुवाद आणि इतर ग्रंथाचा अनुवाद करण्याची भूमिकाही त्यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल. दुसरं होतं फेलिक्स कॅरे आणि जॉर्ज मॉर्शमन यांनी बंगाली भाषेत हा विश्वकोश हा तयार करण्याची भूमिका घेतली गेली. म्हणजे बंगाली भाषेचा एक विश्वकोश हा तयार करण्याचं काम हा फेलिक्स कॅरे आणि जॉर्ज मॉर्शमन यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं होतं की ह्या मिशनरी जे आहेत तर त्या इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यासाठी कलकत्ता, ढाका आणि चितगाव या ठिकाणी शाळा काढल्या आणि शिक्षण आणि समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, या ख्रिश्चन मिशनरींनी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची भूमिका ही घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे इंग्रजीमधून जे शिक्षण द्यायचे तर इंग्रजीमधून शिक्षण हे सर्वांना देणं हे अव्यवहार्य आहे, अशी भूमिका ही त्यांची राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. मग त्यांनी त्याच ठिकाणी शाळा काढल्या ज्या ठिकाणी सफलता मिळते, असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. या मिशनरींच्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांनी देखील बालिकांसाठी, लहान मुलींसाठी विद्यालय किंवा अनाथालय हे त्यांनी सुरू करण्याची भूमिका घेतली गेली. दुसरा आहे मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय महिलांसाठी गृह शिक्षण
आणि महिला शिक्षणाचा प्रारंभ हा त्यांनी त्या काळात केल्याचा उल्लेख आपल्याला ख्रिश्चन मिशनऱ्यांबद्दल सांगता येईल. 1813चा जो ऍक्ट आहे, या 13च्या ऍक्टनुसार जर आपण बघितलं गेलं तर काय बदल झाला होता. मी जसा आता उल्लेख केला होता की ख्रिश्चन मिशनऱ्यांपैकी एकमेव अपवाद कोणती होती, म्हणजे इंग्रज कंपन्यांपैकी इंग्रजांची कंपनी एकमेव अपवाद होती जी या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सहाय्य करत नव्हती. परंतु नंतरच्या काळामध्ये काय केलं की 1813ला जो हा कायदा पास झाला त्यावेळेस त्यांनी 1,00,000 रुपये शिक्षणासाठी खर्च करावे अशा पद्धतीची तरतूद केली. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय केलं त्यांनी, कंपनीचं शिक्षणासाठीचं उदासीनतेचं धोरण होतं. त्यामुळं या कंपनीनं विशेषतः कोणतंही धोरण म्हणजे 1,00,000 रुपये नेमके कशा संदर्भाबद्दलचे खर्च करावे यासाठी कोणतेही धोरण ठरवण्याचा उल्लेख करता येत नाही. दुसरं होतं, एक भाग लक्षात ठेवा की 1813चा जो कायदा आहे तर त्यामध्ये असाही उल्लेख आहे की ईस्ट इंडिया कंपनीनं ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्म प्रसार करण्यासाठीची सहाय्य करावं किंवा मुभा द्यावी अशी ही भूमिका आपल्याला उल्लेख करता येईल. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जनरल मिशनरी सोसायटी, लंडन मिशनरी सोसायटी, चर्च मिशनरी सोसायटी, स्कॉच मिशनरी सोसायटी, जर्मन आणि अमेरिकन मिशनरी सोसायटी आणि वेसेलियन मिशनरी सोसायटी अशा ह्या वेगवेगळ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मिशनरी ह्या त्या काळामध्ये काय करत होत्या की शिक्षणासाठी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा लोकांना मदत करण्यासाठी म्हणून ह्या सहाय्यभूतपणानं या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देखील त्यांनी काम केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता एक लक्षात ठेवा, जो 1833चा जो कायदा आहे तर त्यामध्ये काय केलं होतं की शिक्षणासाठी एक 10,00,000 रुपये खर्च करण्याची भूमिका होती आणि जगभरामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीची मुभा दिलेली होती. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांच्या कंपन्यांच्या ज्या देश आहेत तर त्या ठिकाणी धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सहाय्य करावं असं एक आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे मिशनऱ्यांचं जे कार्य आहे तर त्या मिशनऱ्यांचं कार्य हे सर्व ठिकाणी सारखं नव्हतं. मग त्यामध्ये जर बघितलं गेलं की मद्रासमध्ये सर्वाधिक प्रसार आणि मुंबई आणि बंगालच्या नंतर विशेषतः मध्य भारत आणि उत्तर पश्चिमी प्रांतात आणि पंजाबमध्ये मात्र सर्वाधिक कमी प्रचार आणि प्रसार झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे जो आपण 4 मुद्दे पाहिले होते, एक म्हणजे पारंपरिक शिक्षण संस्था, दुसरी आहे कंपनीचे कर्मचारी किंवा गैरसरकारी इंग्रज संचलित शिक्षण संस्था आणि त्याच्या अगोदर आपण जो पाहिलेला जो ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शिक्षणासंदर्भाबद्दल केलेलं कार्य या संदर्भातला. तिसरा जो भाग आपण बघितला गेला तर यामध्ये एक भाग इथे लक्षात ठेवा की भारतीयांना ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी म्हणजे या इंग्रजांनी शिक्षण कोणत्या कारणासाठी देण्याची भूमिका एक ठरवली होती त्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की भारतीयांना शिक्षण इंग्रजीमधून शिक्षण देणं किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शाळा ह्या कोणत्या कारणासाठी काढल्या होत्या या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो लक्षात ठेवा कंपनीचा कारभार हा काय होता, इंग्रजी भाषेतून होता. त्यामुळं कार्यालयीन भाषा जाणणारा एक वर्ग ह्या कंपनीला तयार करायचा होता, यासाठी म्हणून त्यांनी सुरू केलं होतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचं गोडवं गाणारा एक वर्ग त्यांना तयार करायचं होतं. म्हणजे ब्रिटिशांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं की आम्हीच हे सांस्कृतिकदृष्ट्या हे श्रेष्ठ आहेत, आम्हीच आर्य आहोत अशी एक जी कल्पना होती. तर त्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचं गोडवं गाणारा एक वर्ग त्यांना हवा होता. त्याचबरोबर इंग्लंडचा माल खपण्यासाठी म्हणून म्हणजे काय की जर समजा भारतीय लोकांना आपण शिक्षण दिल्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने ते आपल्या लोकशाही पद्धतीची मागणी करतील, आपल्यासारखं राहणीमान खानपान या पद्धतीचं होईल आणि आपला जो उत्पादित झालेला माल आहे तर तो भारतामध्ये खपवण्यासाठी एक सहाय्यभूत ठरेल असा एक दृष्टिकोन ह्या शिक्षण पद्धतीचा होता. दुसरं होतं नवीन विषयाचं ज्ञान देणं. त्याचबरोबर पाश्चात्य शिक्षण दिल्यामुळं भारतीय लोक देखील इंग्रजी सत्तेचा समर्थक होतील. म्हणजे शिक्षण देण्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी बघितली गेली तर त्यांचं ध्येय होतं की भारतीय लोक देखील काय करतील, इंग्रजी सत्तेचं समर्थक होतील अशा आशयाची एक भूमिका आपल्याला सांगता येईल. त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं गेलं तर 1781 मध्ये हा जो वॉरेन हेस्टिंग आहे या वॉरेन हेस्टिंगने काय केलं होतं की 1781 ला कोणती शाळा सुरू केली होती, कलकत्ता मदारसा ही त्यांनी सुरू केली होती. आता एक लक्षात ठेवा कलकत्ता मदारसा सुरू करण्याचं मुख्य कारण काय होतं तर मुख्य कारण होतं मुस्लिम कायदा. म्हणजे तिथं बंगालमध्ये 23 जून 1757 ला प्लासीचं युद्ध झालं, 64 ला बक्सारचं युद्ध झालं,
65ला अलाहाबादचा तह झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे दुहेरी प्रशासन व्यवस्था आली. आणि हे दुहेरी प्रशासन व्यवस्था आल्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर मग तिथल्या स्थानिक रूढी प्रथा आणि परंपरा नेमक्या काय आहेत किंवा तिथले मुस्लिम कायदे नेमके काय आहेत यासाठी म्हणून प्रशासकीय कार्याला एक नौकर वर्ग मिळावा यासाठी म्हणून या वॉरेन हेस्टिंगनी हा कलकत्ता मदारसा हा स्थापन केला होता. त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं गेलं की याच्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी जे कायदे आहेत तर ते कायदे स्थानिक भाषेमध्ये होते, फारसी भाषेमध्ये होते. तर ते अवगत करणं, माहीत करून घेणं यासाठी म्हणून त्यांनी कलकत्ता मदारसा हे त्यांनी सुरू केलं होतं. पण एक भाग लक्षात ठेवा की 1781ला सुरू केलेला कलकत्ता मदारसा हे नंतरच्या काळामध्ये मोहम्मदन कॉलेज ऑफ कलकत्ता या नावाने पुढं प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर बघितलं की आपण ह्या वॉरेन हेस्टिंगने सुरू केलेले जे कलकत्ता मदारसा आहे ते आजच्या स्थितीमध्ये राज्य शासनाच्या अंतर्गत आलिया विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे. हे एक आपल्याला उल्लेख करता येईल. राज्य शासनाच्या अंतर्गत जसे की केंद्र शासनाच्या अंतर्गत विद्यापीठ आहे आणि राज्य शासनाच्या अंतर्गत देखील विद्यापीठ आहे, म्हणजे अशा पद्धतीचं. तर तसं हे आलिया विद्यापीठ म्हणून आज सद्यस्थितीमध्ये कलकत्ता मदारसा हे आज आलिया विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध आहे असा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे 1791ला बनारसला जो एक रेसिडेंट म्हणून जो काम करत होता तो म्हणजे जोनाथन डंकन. या जोनाथन डंकननी काय केलं होतं 1791ला संस्कृत महाविद्यालय हे त्यांनी सुरू केल्याचा उल्लेख करते. आता लक्षात ठेवा संस्कृत महाविद्यालय सुरू करण्याचं कारण काय होतं, जसे कलकत्ता मद्रासा कशासाठी होतं की तिथल्या स्थानिक जे फौजदारी आणि दिवाणी कायदे किंवा मुस्लिम कायदा कळावा यासाठी. तशाच पद्धतीचं संस्कृत महाविद्यालय हिंदू आणि मुस्लिम कायदे ब्रिटिश न्यायाधीशांना कळावे यासाठी म्हणून हे संस्कृत महाविद्यालय सुरू करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आता लक्षात ठेवा की हिंदू कायदा आणि धर्म यांचा अभ्यास करण्यासाठी म्हणून 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटी ही स्थापन केल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की 1784च्या काळामध्ये बंगाल एशियाटिक सोसायटी स्थापन करण्याची जी म्हणजे भूमिका जी आहे तर त्या संदर्भाबद्दल जसं मी आता उल्लेख केला होता की 23 जून 1757ला प्लासीचं युद्ध झालं. नंतरच्या काळामध्ये 64ला बक्सारचं युद्ध झालं, 65ला अलाहाबादचा तह झाला आणि त्याच्यानंतर दुहेरी प्रशासन व्यवस्था ज्यावेळेस आली त्यावेळेस मग त्यांना भारतीय लोकांवर जर आपल्याला राज्य करायचं असेल तर राज्य करण्यासाठी म्हणून आपल्याला भारतीय लोकांच्या रूढी प्रथा आणि परंपरा ह्या अवगत असल्या पाहिजे. यासाठी म्हणून मग ह्या कशा माहीत होतील तर यामध्ये यांचे जे धर्मग्रंथ आहेत तर हे धर्मग्रंथ काय करायचे भाषांतरित करायचे आणि भाषांतरित करून मग त्याच्यातून माहिती आपल्याला उपलब्ध करणं हा एशियाटिक सोसायटीचा उद्देश होता. मग ह्या बेंगाल एशियाटिक सोसायटीनं त्या काळामध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विल्यम जोन्स आणि गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग यांनी 1784 मध्ये बंगाल एशियाटिक सोसायटी स्थापन केल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा बंगाल एशियाटिक सोसायटी मध्ये एकूण सदस्य किती आहेत तर एकूण सदस्य 30 सदस्य होते. आणि प्राचीन भारतीय साहित्याचा आता लक्षात ठेवा याचा उद्देश काय होता तर हे तो प्राचीन भारतीय साहित्याचा इंग्रजांना आणि पाश्चात्य भारतीयांना परिचय करून देणं हा एक उद्देश आपल्याला सांगता येईल. परंतु 1829 पर्यंत ह्या एशियाटिक सोसायटीमध्ये कोणीही एक भारतीय सदस्य म्हणून त्याच्यामध्ये सहभागी नव्हता हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं एक लक्षात ठेवा की ही जे बंगाली एशियाटिक सोसायटी जी स्थापन झाली त्याचा 1789ला एशियाटिक रिसर्चर्स नावाचं जे त्रैमासिक हे सुरू करण्याची भूमिका कधी गेली होती 1789 मध्ये हे सुरू केलेलं होतं. आणि याच्यातून काय होतं की नवीन जे उपलब्ध माहिती आहे जे नवीन जो डाटा प्रकाशित होतोय किंवा माहीत होतोय किंवा नवीन जर एखादी माहिती उजेडात आली तरी हे या एशियाटिक रिसर्चर्स मध्ये प्रकाशित केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे तो म्हणजे लॉर्ड वेलेस्लीच्या काळामध्ये आणि याच्या संदर्भाबद्दल बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले गेले. जसं वॉरेन हेस्टिंगने जे कलकत्ता मदारसा आहे त्याच्याबद्दलही प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर जर बघितलं गेलं की जे संस्कृत महाविद्यालय जे जोनाथन डंकननी जे सुरू केलं होतं त्या संदर्भाबद्दलही क्वेश्चन विचारला आहे. आणि तशाच पद्धतीचा ह्या लॉर्ड वेलेस्लीनं देखील जे सुरू केलेले फोर्ट विल्यम कॉलेज आहे तर त्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की त्या लॉर्ड वेलेस्लीनं हे जे फोर्ट विल्यम कॉलेज सुरू करण्यासाठीची भूमिका आहे तर ती कशासाठी होती तर जे सिव्हिल सेवक जे आहेत त्या सिव्हिल सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून 1800 मध्ये कलकत्त्याला
फोर्ट विल्यम कॉलेज हे लॉर्ड वेलस्लीनं जे सिव्हिल सेवक जे आहेत तर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून त्यांनी फोर्ट विल्यम कॉलेज हे कलकत्त्याला सुरू केलं होतं. परंतु हा वेलस्लीचा जो निर्णय आहे तर तो कंपनीच्या निर्देशक मंडळाला काही पसंत पडला नाही. निर्देशक मंडळाने याला नाराजी करण्याची भूमिकाही घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आणि त्यामुळं कंपनीच्या निर्देशक मंडळाला पसंत न पडल्यामुळं तो बंद करण्याचा म्हणजे फोर्ट विल्यम कॉलेज हे 1800 सुरू झालं आणि त्यामुळं बंद करण्याचा आदेश या निर्देशक मंडळाने दिल्यामुळं 1802 हे फोर्ट विल्यम कॉलेज हे बंद पडलं. आणि हे बंद पडल्यानंतर या सिव्हिल सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठीचं एक कॉलेज आवश्यक आहे यासाठी म्हणून त्यांनी लंडनमध्ये कधी 1806 मध्ये हेलिबरी कॉलेज या ठिकाणी लंडनमध्ये स्थापन करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली गेली. याच्यामधून 3 प्रश्न तयार होतात. एक म्हणजे कोणता की लॉर्ड वेलस्लीनं सिव्हिल सेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून फोर्ट विल्यम कॉलेज केव्हा स्थापन केलं. तर केव्हा स्थापन केलं 1800 मध्ये स्थापन केलं. हे फोर्ट विल्यम कॉलेज 1800 सुरू केलेलं आहे तर ते बंद कधी पडलं तर हे 1802 मध्ये बंद पडलं. आता हे बंद केल्यानंतर सिव्हिल सेवकांना प्रशिक्षण द्यावं यासाठी म्हणून त्यांनी लंडनमध्ये एक नवीन महाविद्यालय त्यांनी जिथं सुरू केलं होतं. त्याचं नाव काय कधी सुरू केलं होतं 1806 मध्ये सुरू केलं होतं. आणि ते कोणतं कॉलेज होतं हेलिबरी कॉलेज म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि याच्या संदर्भाबद्दलची बऱ्याच वेळा हे क्वेश्चन विचारलेले आहेत की फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कधीची आहे, तो बंद कधी झालाय आणि त्यानंतर त्याची आवश्यकता लक्षात घेऊन लंडनला हेलिबरी या ठिकाणी जे हेलिबरी कॉलेज हे स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे